इतकी भयानक आहे शेतकऱ्यांची, तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी। ही प्युअर फसवणूक ही शेतकऱ्यांची, गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे। तुम्ही आश्वासनं देताल, तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो, आज शब्दावरती पोट भरणार नाहीये। लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तक सुद्धा राहिलेले नाहीये। इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली। त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेलं आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही। फसवलं, पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं। 30 जून 2026 ही तारीख दिली आहे दादा। होणारच नाही बाया। देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की 30 जून 2026 पर्यंत आम्ही शिष्टमंडळासोबत तारीख ठेवली आहे, त्या तारखेपर्यंत आम्ही सरसकट कर्जमाफी करू, पण त्याला अजून 6 महिन्याचा अवधी आहे। 2 ऋतू उलटून जातील, तेवढ्यात शेतकऱ्यांना मदत ही शेवटी मिळणारच नाही असं वाटतंय का तुम्हाला? 30 जून म्हणजे मेला ना शेतकरी तोवर। आता तुम्हाला त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे। तुम्हाला आता गरज आहे तातडीची मदतीची। म्हणजे एखाद्या पेशंटला आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे, तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यांना नेऊ, ते जगणारच नाहीये। ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत। आता वाड्यामध्ये जास्त नुकसान झालं होतं, दिवाळी आधी मदत देतो म्हणली होती। शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली का? काय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायचा का नाही? आता काय ठेवायचंय? आता काय विश्वास ठेवायचा? विश्वास ठेवायला की केलं काय केलं? 4-4 आणि 3-3 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायले। काहींच्या खात्यावर तर नाहीच आहेत, काहीला 7,000 पडायलेत, काहींच्यात आणखीन मिळच लागत नाही। कोणाचे खाते खराब म्हणून सांगतात, ब्लॉक म्हणून सांगतात। ही सरकारचे सिस्टम जाणून बुजून आहे। तुम्ही 5 आणि 7 लाख 2-2 लाखाचं नुकसान झालंय, तिथं 6-7 हजार रुपये द्यायला तुम्ही। त्याच्या जे पीक होतं त्याच्यातलं सडलेलं पीक काढणीलाच 10-10 हजार रुपये 15-15 हजार रुपये शेतकऱ्यांचे गेले। ती रिअल परिस्थिती। आणि तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असाल तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही। अरे जून म्हणजे काय? जून कुठं आहे? तर किती साधं उदाहरण आहे ना, एखादा पेशंट आता खूप आजारी आहे, त्याला आता दवाखान्यात न्यायचंय, तुम्ही म्हणता त्याला 6 महिन्यांनी होतो मरण ना ते। इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारमध्ये असायला नाही पाहिजे, परंतु आता याचे दुष्परिणाम भोगावे लागणार। ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले। बच्चू कडू तिकडे शेतकरी सगळे जे रस्त्यावर आले होते, रस्ता जाम केला म्हणून गुन्हे दाखल केले। 300 जणांना हे ना मोगलाईपेक्षा भयंकर वागायला लागले सरकार। म्हणजे आता आमचं बी उदाहरण द्यायचं ठरलं ना, मुंबईहून आलेलो आता आम्ही 1.5-2 महिने झाले आंदोलनात। काही पोरांना आमच्या आत्ता नोटीस द्यायला लागलेत, म्हणजे गुन्ह्याच्या। तुम्हाला करायचं, तुमचा इतका ऍक्टिव्ह आहे कायदा तर तेव्हाच करायचे त्याच दिवशी, इतक्या दिवसानं का? म्हणजे काय नुसतं सूड भावनेनं वागायचं। आम्ही म्हणतो ते ऐका, नाहीतर तुमच्यावरती गुन्हे दाखल करू, तुमच्या मागे ईडी लावू, तुमच्या मागे SIT लावू, तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू। नसता आमच्या बाजूनं, आमच्या आमदाराच्या बाजूनं, आमच्या पक्षाच्या बाजूनं, सत्तेच्या बाजूनं राहा, बोला, नसता मग गुन्हे करून तुम्हाला मध्ये फेकणार। पहिलं असं नव्हतं। पहिलं काय होतं, विरोधाला विरोध केला ना तर ते मान्य करायचे। असं जिरी सांगत नव्हते, जाणून बुजून वैयक्तिक मॅटर काढणार, काही पण कोर्टाने करणार, खोटे गुन्हे दाखल करणार, त्याच्यावरती पोलिस पाठीमागं पाठवणार। म्हणजे ही दडपशाही, म्हणजे ही मोगलाईपेक्षा भयंकर चालवलंय सध्या। आता तुमच्या म्हणण्यानुसार समजा नागपूरच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले, काय केलं? रस्त्यालाच बसले ना, दुसरं काय केलं? आणि मग सरकार जर ऐकत नसेल शेतकऱ्यांसाठी तर रस्त्यावर न बसायचं तर कुठं बसायचं? एक माध्यम असतं, सरकारने आपला आवाज ऐकण्याचं एक माध्यम असतं। त्याच्यामुळं गोरगरीब लोक उठतात, शेतकरी उठतात आणि रस्त्यावरती बसतात। त्याच्यासाठी गुन्हे दाखल करायची काय गरज? त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे? अहो तुमचा नुसता तापा चालला तर 4-4, 5-5 घंटे ट्रॅफिक जाम राहते शहरातली, तेव्हा गुन्हे दाखल होतात का मंत्र्यांवरती? मग तेव्हा होतात का? म्हणजे ही भूमिका दुटप्पी। आता आमच्याकडे जर खेड्यात आले तर यांच्यामुळे पुरा रस्ता बंद राहतो। मग त्यावेळेस आमच्याही लोकांचं काहीतरी गडबडीचं काम असेल ना, कोणाला पेपरला जायचं असेल, कोणाला शाळेत जायचं असेल, कोणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल, कोणाला तरी बँकेत जायचं असेल, कोणाला तरी शाळेवर जायचं असेल, एखाद्या शिक्षकाला जायचं असेल, एखाद्या अधिकाऱ्याला आमच्या रस्त्यावर जायचं असेल ना, त्यावेळेस विचार करत नाहीत ना। मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात का? नाही होत। ते सुद्धा 2-2, 3-3 घंटे जाम करत। आणि एवढं कोणचं शहर ते असं की सोन्याचं उत्पादन करता लय हिरे माणिक मोती पिकत आहे तिथं म्हणून लयच लॉस झाला राज्य सरकारचा किंवा महाराष्ट्रावर लयच आता खूप मोठं संकट कोसळलं। नागपूरला एखादा रस्ता अडविला म्हणजे काय हिरे माणिक मोत्याचे व्यापार बंद पडले काय? का लय अमृत निघत का तिथून?
म्हणून लय लोक जगत येताना तिथून अमृत जायचं होतं ना, आता ते तुम्ही रस्ता अडल्यामुळं सगळे देशातच मरण आलंय, जगातले लोक खूप तरफडायला लागला, असं काही आहे का? काय यांना राहतं ना. खरंच शेतकऱ्यांनी, माझं तर एक सांगणं आहे आजच्या प्रेसच्या माध्यमातून, सगळ्यात महत्वाचं वाक्य सरकारसाठी आणि शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब शेतकऱ्यांना आपण आपला लढा लढा, कोणावर विश्वास ठेवू नका, कोणावरच. आपण आपला गरिबांना लढा, जसा मराठ्यांनी गरिबाचा लढा उभा केला आणि जिंकला ना, गोरगरीब शेतकऱ्यांनी कोणावर विश्वास ठेवू नका, आपण आपला लढा लढा आणि जिंका, तरच तुम्हाला सुखाचे दिवस येऊ शकतात.